बघा, आता आज मी तुम्हाला नवीन अजून काय टेक्निक शिकवते. ह्याला म्हणतात करेक्टर आणि ह्याला म्हणतात कन्सिलर. आता करेक्टर काय काम करतं, हे करेक्टर काय 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 काम करतं, तर जे आपला फेसवर अनइव्हन टोन आहे, म्हणजे मंकी चिन ब्लॅक आहे, अंडर आय ब्लॅक आहे, फोरहेड थोडंसं ब्लॅक आहे, त्या प्रॉब्लेम जेवढे फेसवर आहेत त्या प्रॉब्लेमला हाईट करण्याचं काम काय करतं, करेक्टर करतं. आता मग नुसतं करेक्टर लावून चालेल का? आपला करेक्टरवर जर आपण फाउंडेशन अप्लाय केलं तर तो मेकअप काय होणार आहे, ग्रे होणार आहे. तर आपण तसं नाही करायचं. आपण काय करायचं, त्या करेक्टरला हाईट करण्यासाठी, म्हणजे करेक्टर काय करतं, प्रॉब्लेमला हाईट करतं, पण त्या करेक्टरवर आपण हे कन्सिलर यूज करतो. कन्सिलर काय काम करतं, न्यूट्रलायझिंगचं काम करतं. म्हणजे आता हा करेक्ट जर मी ऑरेंज लावला, आता ह्यांचे बघा, आता तुम्ही ह्या क्लायंटचे बघा, अंडर आय काय आहे तर ब्लॅक आहे, मंकी चिन पण थोडासा ब्लॅक आहे आणि थोडंसं फोरहेड थोडंसं अनइव्हन वाटतं. म्हणून आपण बघा, मी एक आईला करेक्टर प्लस कन्सिलर दाखवते आणि एक साईडला फक्त कन्सिलर दाखवते. देन तुम्हाला फरक कळेल दोन्हीतला की आपण काय करायचं. आईसला मी तुम्हाला ऑरेंज करेक्टर करते. मी तुम्हाला कन्सिलर मी दाखवते. आता हे कन्सिलर मी काय करते, मी ऑरेंज करेक्टर युजच करत नाही, मी डायरेक्ट कन्सिलर यूज करते. त्याचं रिझन आहे, जर आता हे मी करेक्टर लावलं तर मला हे हाईट करण्यासाठी स्किन टोनच्या अकॉर्डिंग 2 टोन जास्त मला कन्सिलरची शेड घ्यावी लागेल, त्यावेळी मी स्किन बरोबर मॅच करू शकेल. म्हणून मी डायरेक्ट त्याच्यावर लेअर होतात. जर आता मी करेक्टर लावलं, ह्याला हाईट करण्यासाठी कन्सिलर लावलं, मग परत मी फाउंडेशनचा अप्लाय केला तर लेअर येत. म्हणून मी डायरेक्ट काय करते, जास्त 2 टोन डार्कर कन्सिलरच यूज करते. मग तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता. बघा, मी आता हाफ फेसला करेक्टर केलंय, हाफ फेसला कन्सिलर केलं. आता मी हा डायरेक्ट ह्याच्यावर मी फाउंडेशन यूज करणार आहे. पण मी जर ह्या करेक्टरवर डायरेक्ट फाउंडेशन यूज केलं तर माझा मेकअप ग्रे दिसेल, पॅची दिसेल. म्हणून मग मी काय करते, ह्याला हाईट करण्यासाठी आता कन्सिलर यूज करणार, कन्सिलरवर फाउंडेशन यूज करणार, मग तो लेअर दिसेल. पण हा माझा प्लेन मेकअप दिसेल. डायरेक्ट मी ह्याच्यावर फाउंडेशन अप्लाय केलं तर पूर्ण प्लेन फाउंडेशन